नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून एमएपीएस क्लेम धारकांसाठी या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, लॉग इन केल्याच्या नंतर अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी शो होतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याचं बेसिक कारण काय आहे आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला काय लागणार आहे। तर या सर्व गोष्टींच्या विषयी आजचा व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, एमएपीएस क्लेमची रजिस्ट्रेशनची लास्ट डेट जवळ आलेली आहे। त्याचमध्ये या ठिकाणी आता ज्यांचे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट होते किंवा ज्यांचे डबल या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता एक मोठा प्रॉब्लेम त्यांच्या समोर या ठिकाणी फेस करावं लागतं। ते म्हणजे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता किंवा लॉग इन करतात त्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज होतं की अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। आता हा प्रॉब्लेम अशा कंडिशनमध्ये आलेला आहे ज्याच्यामध्ये आता शेवटची डेट सुद्धा जवळ आलेली आहे आणि हा प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना सतावतोय। आता मागच्या काही दिवसामध्ये अगोदर अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता की विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्यावेळेस लॉग इन होत होतं, रजिस्ट्रेशन होत होतं, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते लॉग इन करतात, लॉग इन केल्याच्या नंतर त्यांचा ओल्ड कॉन्ट्रॅक्ट जो होता तो त्या ठिकाणी शो होत होता। आता ओल्ड कॉन्ट्रॅक्ट आल्यामुळे त्यांच्याकडे ज्या प्रकारचे बँक स्टेटमेंट पाहिजे, ज्या प्रकारचे डिटेल्स त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागत होती ते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत होता। आणि आज जर या ठिकाणी बघितलं या डीबीटी कडून जे काय पोर्टल अपडेटचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता एक वेगळाच कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी शो होते आणि वेगळीच डिटेल्स तुमची त्या ठिकाणी शो होते। म्हणजे जे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शो होत होता आता ते ओल्ड कॉन्ट्रॅक्ट न होता आता या ठिकाणी न्यू कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी शो व्हायला चालू झालेले। आता या अपडेटेशनच्या कामामध्ये झालं असं की ज्यांचे या ठिकाणी ऑलरेडी क्लेम सबमिट सुद्धा झाले होते त्यांचाही क्लेम डिलीट झालेला आहे। जवळपास असे 8000 लोकांचे या ठिकाणी क्लेम डिलीट झालेले आहेत या अशा प्रकारच्या गोंधळामुळे। आता हा प्रॉब्लेम नेमका येतो कशासाठी, हा जो तुमच्या समोर दिसतोय अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा जो मेसेज आहे, मग हा नेमका येतो कशासाठी, त्यावर काय सोल्युशन आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलूया। आता बघा, हा ज्यावेळेस अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रकारचा जो मेसेज होतोय, मग आता या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे, रजिस्ट्रेशन करून तुमचा क्लेम फॉर्मही सबमिट झाला। काही विद्यार्थ्यांचं तर असं म्हणणं आहे की माझं इस्टॅब्लिशमेंटही अप्रूव्हल झालेलं होतं, आरओ अप्रूव्हल बाकी होतं, तर आज मला अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी शो होतं। मी काय करायला पाहिजे, नवीन रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का त्याच्यावर वेट करायला पाहिजे? तर बघा मित्रांनो, हा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे। आता हा डबल कॉन्ट्रॅक्ट कोण जनरेट केलं, तर तुमची इस्टॅब्लिशमेंट, तुमची कंपनीनं। आता काही कंपनीचा तर असा डिटेल्स मी चेक केलेला आहे, अगोदरच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिली तुम्हाला 7000 पेमेंट, नंतर दिली 8050 पेमेंट। हा जो काही कारभार या इस्टॅब्लिशमेंटने केलेला आहे, या इस्टॅब्लिशमेंटने केलेल्या कारभारामुळे आज विद्यार्थ्यांना एवढा त्रास होतोय की त्या ठिकाणी त्यांना आता या ठिकाणी आपले 42,000 रुपये येतात की येत नाहीत या कंडिशन मध्ये विद्यार्थ्यांनी आता येऊन थांबलेले आहेत। आता ज्यांना हा प्रॉब्लेम येतो तर त्यांनी सर्वात अगोदर अशा प्रकारचा जो व्हिडिओ मी या ठिकाणी ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचा डाउनलोड करण्यासाठी अपलोड केला होता, तर त्या ठिकाणी डाउनलोड कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा कॉन्ट्रॅक्ट 2 आहेत का एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। जर तुमचे कॉन्ट्रॅक्ट हे 2 त्या ठिकाणी जर शो होत असतील तर तुमच्यासाठी हा प्रॉब्लेम सर्वात मोठा या ठिकाणी आलेला आहे। आता अशा पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर ते दोन्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचे। दोन्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म डाउनलोड केल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे आणि पोर्टलला काय डाटा शो होते या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर मॅच करायची आहेत। जर तुमचा डाटा या ठिकाणी ओल्ड कॉन्ट्रॅक्टचा येत असेल आणि संपूर्ण माहिती न्यू कॉन्ट्रॅक्टची येत असेल, मग तुमच्यासाठी हा प्रॉब्लेम या ठिकाणी राहणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे की ते ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी 2 कॉन्ट्रॅक्ट दिसतात का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि 100% अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा मेसेज जर तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर व्यवस्थित फिल करूनही त्या ठिकाणी जर शो होत असेल तर 100% हा प्रॉब्लेम तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो। पण काही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्टवर जो काही डेट आहे तो डेट या ठिकाणी मिसमॅच आहे, त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियड मिसमॅच आहे आणि डबल कॉन्ट्रॅक्ट नंबर या ठिकाणी शो होताना दिसत आहेत। आता हा प्रॉब्लेम ज्यांना येतो त्यांनी व्यवस्थितपणे
घाई गडबड न करता आपल्या अगोदर अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर लॉग इन करायचंय। लॉग इन करून तुम्हाला डबल कॉन्ट्रॅक्ट आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण की अशा डबल कॉन्ट्रॅक्टमुळे झालेले जे गोंधळ आहेत अशा प्रकारचे जवळपास 8,000 क्लेम या ठिकाणी या पोर्टलवरून गायब करण्यात आलेले आहेत। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम होता की अगोदर माझं लॉग इन होतं, इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल होतं, तरी आता माझं लॉग इन होत नाही, मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचा क्लेम डिलीट झाला हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पण कंडिशन मात्र एक आहे की तुमचा अप्रेंटिसशिप नंबर तुम्ही करेक्ट त्या ठिकाणी फिल करत आहात का एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, कारण की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्रेंटिसशिप जो काय कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे त्यावरचा कधी कधी चुकीचा फिल करतात। चुकीचा फिल केल्याच्या नंतर हा मेसेज तुम्हाला या ठिकाणी शो होतोय। आता थोडंसं हा प्रॉब्लेम आलेला आहे, या प्रॉब्लेम आल्याच्या नंतर आपण काय करू शकता याच्याविषयी थोडंसं बोलूया। तर बघा मित्रांनो, ज्यांना या ठिकाणी अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज शो होतोय त्यांनी सर्वात अगोदर आपल्या BTRA ला जाऊन एक अर्ज त्या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे। त्यापैकी या अशा प्रकारचा जो काही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या समोर आलेला आहे तर DVT कडून या ठिकाणी MAPS क्लेम धारकांचे जे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांचे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तत्पर या ठिकाणी आहे। अपडेट करण्याचं हे काम या ठिकाणी चालू आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचं काम DBT कडून चालू आहे। म्हणून तुम्हाला घाबरायचं कारण नाही, तुमचा जो काय क्लेम आहे ते क्लेम तुमच्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित होणारच आहे। फक्त तुमच्या समस्या काय त्यांच्यापर्यंत पोहोचणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अगोदर काही न करता BTRA ला जाऊन तुम्हाला एक अर्ज लिहून त्यांच्यापर्यंत संपूर्ण करायचं आहे। मला काय प्रॉब्लेम येतं काय काय या ठिकाणी तुमच्या अर्जामध्ये मेन्शन करून एक अगोदर द्यायचं आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी 42,000 रुपये देण्यासाठी DVT तत्पर आहे, त्यामध्ये कुठलीही शंका या ठिकाणी दिसत नाही। मग फक्त एवढंच आहे की जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यानंतर अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा जो काही प्रॉब्लेम येत आहे ते अजून एक या ठिकाणी कारण आहे, जे तुमची अप्रेंटिसशिप जर या ठिकाणी टर्मिनेट झाली असेल तरी या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज शो होताना आपल्याला दिसत आहे। म्हणून सर्वात अगोदर तुम्ही व्यवस्थित अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर जाऊन मी ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण प्रोसेस चेक करायची आहे आणि त्या ठिकाणी DT सर्टिफिकेट अशा प्रकारचं एक टॅब आहे, त्या टॅबमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आहे। किंवा त्या ठिकाणी जर बघितलं आपण तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारचा या ठिकाणी मेसेज शो होतोय तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही आपला डिटेल्स चेक करून घेऊ शकता। त्यामुळे घाबरायचं कारण नाही, व्यवस्थितपणे तुमचा जो काय डाटा आहे ते डाटा एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे। चेक करून जो कॉन्ट्रॅक्ट मॅच होते त्या पद्धतीने आपल्याला क्लेम करता येते का ते चेक करायचं। नाही येत असेल तर तुम्ही सरळ BTRA ऑफिसला जाऊन आपली कंप्लेंट त्या ठिकाणी रजिस्टर करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा जर मेसेज तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना जर या ठिकाणी येत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की अशाच प्रकारचे नवीन अपडेट या MAPS क्लेम धारकांसाठी मी घेऊन येत असतो। तर भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।